हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल की हे चिकन 65 आहेत, पण हे चिकन 65 नसून आलू 65 आहेत। तर व्हेज किंवा नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी एक मस्त असा स्टार्टरचा ऑप्शन आणलेला आहे। खूप क्रिस्पी आणि अगदी चिकन 65 सारखेच टेस्टला लागतात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 कच्चे बटाटे अशा पद्धतीने पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत। कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचे अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच पाण्यामध्ये घालायच्या आहेत। जर तुम्ही बटाटा असाच बाहेर ठेवला तर तो लवकर काळा पडतो। याच्या मॅरिनेशनमध्ये येणार आहे अर्धा लिंबाचा रस, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 65 ला भडक लाल कलर यावा यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे, अर्धा चमचा धणा पावडर, पाव चमचा जिरा पावडर, तसेच अर्धा चमचा काळी मिरी पूड, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा घातलेला आहे। रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला 65 बनवायचे असतील तर त्यामध्ये फूड कलरचा वापर केलेला असतो। इथे मी ऑरेंज रेड फूड कलर वापरलेला आहे। फूड कलर वापरणं ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून यामध्ये 2 चमचे घट्ट दही घातलेला आहे। दह्यामुळे 65 ला बाइंडिंग चांगलं येईल। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि काही कढीपत्त्याची पाने घेऊन ती मी हाताने चुरून घातलेली आहे। 65 खाताना कढीपत्त्याचा जो फ्लेवर येतो ना तो एकदम छान लागतो। हे सगळं साहित्य मी बटाट्यांच्या फोडींसोबत मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर आता अर्ध्या तासासाठी याला मॅरिनेट करत ठेवू शकता, पण इथे मी हे लगेचच तळायला घेणार आहे। आता बटाट्यांच्या फोडींवरती चांगलं कोटिंग बसावं यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। अशा पद्धतीने यावरती कोटिंग आलं पाहिजे। आलूचे पीसेस फ्राय होण्यासाठी परफेक्टली तयार आहेत। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक एक करत हे पीसेस सोडणार आहोत। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आहे। आपण हे पीसेस बॅचेसमध्ये फ्राय करणार आहोत, त्यामुळे एकदमच सगळे पीसेस घालू नका। 2 मिनिट आपल्याला याला झारा लावायचा नाहीये, हे असंच असू द्या। त्याच्यानंतर आपण हे पलटी करून दोन्ही साइडून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 4 ते 5 मिनिटं याला फ्राय व्हायला लागतात। पीसेसवरती जर मॅरिनेशन व्यवस्थित लागलं गेलं नसेल तर यामध्ये कॉर्नफ्लोअर तसेच तांदळाच्या पिठाची क्वांटिटी जास्त ठेवू शकता। अगदी क्रिस्पी तयार झालेले आपले हे आलू 65 तयार आहेत। गार्निशिंगसाठी तळलेला कढीपत्ता आणि तळलेली मिरची टाका। क्रिस्पी झालेले हे आलू 65 तुम्ही पुदिन्याची चटणी तसेच शेजवान चटणीसोबत सर्व करा। व्हेज खाणाऱ्यांसाठी स्टार्टर म्हणून एक परफेक्ट ऑप्शन आहे, तर जरूर ट्राय करून बघा। रेसिपी आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।